प्रियाला सायली गणपतीच्या पूजेसाठी नको होती, म्हणून तिने हा विचार केलेला की ती सायलीच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळेल आणि तिला झोपवून ठेवेल, म्हणजे ती काय गणपतीच्या पूजेला तिकडे येत नाही. हा प्लॅन ती नागराज, साक्षी आणि महिपतला सांगते, पण होतं उलटंच. चुकून प्रियाच ते दूध पिते ज्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळलेल्या असतात. आता ती काय उठत नाही दुसऱ्या दिवशीच्या गणपतीच्या पूजेसाठी, ती झोपलेलीच असते. त्यामुळे पूर्णाजी हा विचार करतात की रविराज आणि प्रतिमाबरोबर सायली पूजेला बसेल, कारण प्रतिमाने सायलीला आपल्या मुलीप्रमाणेच मानलं असतं आणि रविराजही. त्यामुळे पूर्णाजी सायलीला सांगते की तू त्यांच्याबरोबर पूजा कर, आणि सायली, रविराज आणि प्रतिमा हे तिघंजणं मिळून ती पूजा करतात. म्हणजेच की खरी फॅमिली ह्यानेच ती पूजा केली आहे आणि खोटारडी प्रिया ही पूजा करू शकली नाही. यावर्षीही बाप्पांनी सायलीलाच तिच्या आईवडिलांबरोबर पूजा करण्याचा मान दिला. आता बघूया प्रियाचा पर्दाफाश कधी होतो ते.